दिवस श्री कृष्ण चक्रवर्तीच्या कथा आपण श्रवण केल्या। अवतार कसा झाला, कशासाठी झाला सांगितलं। बालपणीच अनेक प्रकारच्या विज्ञान शक्तीच्या माध्यमातून क्रीडा करून परमेश्वराने जीव मात्राला परमेश्वरत्व जाणून दिले। आपण आजची लीळा श्रवण करणार आहे पुतना वध। एकदा महाराजा स्वामी चक्रयांना विचारते, जी पूतनेला श्रीकृष्ण चक्रवर्तींनी मोक्ष दिला, खरंय का? स्वामी म्हणतात, बाई आहे। म्हणून स्वामी श्रीकृष्णांची लीळा आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलेली आहे। श्रीकृष्ण अवतार जन्मल्यानंतर 5 दिवस झाले। कंस हा कृष्ण भगवानांचा मामा आणि त्यासोबत मामांचं वैर, कारण आकाशवाणी झालेली असलेली की तुझा देवकीचा 8वा पुत्र तुला मारेल, त्यामुळं तो कंसाचं चित्त विचलित झालेलं। कंस हिरमोस झालेला होता। एकदा तो आपल्या महालात बसलेला आहे आणि महालात बसल्यानंतर त्या राज्यातली पुतना खूप राक्षसी नाही मोठी, ती त्या महालात आली, राजवाड्यात आली आणि या कंस सर्व लोकांना धाकात ठेवणारा, सर्वावर ऐश्वर्य करणारा हा कंस एकदम त्याचं जे मुख होतं ते कोमायलेलं होतं, नाराज होतं। पुतनेने विचारलंय, हा तू एवढा ऐश्वर्य संपन्न आणि तुझ्यावर अशा प्रकारची आपत्ती आली, काय संकट आलं तुझ्यावर? ते म्हणे, काय सांगू? मागची कथा संपूर्ण सांगितली आणि त्या देवकीचा 8वा पुत्र आता जो जन्मला आहे तो मला मारणार आहे। हा एवढंच काम म्हणे, तू कोणत्याच प्रकारची चिंता करू नको, मी बरोबर तुझा जो वैरी आहे त्याला नक्कीच मारून टाकेल। कुठं आहे म्हणे तो? गोकुळात आहे। अष्टमीच्या दिवशी जन्मलेला। आता स्वाभाविक शंका आली पुतनेला, गोकुळ खूप मोठं आहे, अष्टमीच्या दिवशी एकच पुत्र जन्मणार असं काही नाही, अनेक पुत्र जन्मले असतील, कोणाच्या उदरी आलाय? कंसाने हे पण मला माहित, पण तो गोकुळात आहे आणि तो अष्टमीच्या दिवशी जन्मलेला आहे। काही टेन्शन घेऊ नको, काही विचार करू नको। जेवढेही अष्टमीच्या रात्री गोकुळात जन्मले त्या सर्वांना मी काय करते? मारून टाकते। गेली गोकुळामध्ये सर्व जेवढेही अष्टमीच्या दिवशी जन्मले तेवढ्यांना त्या पुतनेने मारून टाकलेला। एकच राहिला जो नंदाच्या घरी होता, नंद यशोदेच्या घरी होता। त्या नंद यशोदेच्या घरी आता कसं मारायचं? स्तनामध्ये 4 प्रकारचे विष तिने एकत्र केले, त्या दुधामध्ये कालवले, राक्षसी होते। आणि तिने काय केलं, एक ब्राह्मणाच्या वेशात सुंदर अशी
मातेसारखं मातृत्व शोभणारी असं रूप तिने धारण केलं. रूप धारण केलाय. आली यशोदा माता आणि नंदानी. खूप कोणीतरी ब्राह्मण आहे, श्रेष्ठ आहे म्हणून बसवलं, आदर सत्कार केला. यशोदानी बसायला टाकलं आणि म्हणे कस काय येणं केलं. नाही म्हणे मला समजलंय की तुला एक पुत्र जन्माला आलेला आहे, तो सुंदर आहे म्हणून मी बघण्यासाठी आले. बघण्याचे कार्यक्रम असतात, त्यापैकी हा एक बघण्याचा कार्यक्रम. बघण्यासाठी आलेली आहे. आमचे दैववशे पुत्र प्राप्ती झालेली आहे. यशोदा मातेने तांबूळ दिलेला आहे. बाळ यशोदा मातेच्या मांडीवर आहे. आता त्या पुतनेला खूप हावरू घेतला. हावरू म्हणजे आग्रह घेतलाय की माझ्याजवळ द्यावं, हे बालक माझ्याजवळ द्यावं असा आग्रह घेतलेला. यशोदेला कळत नव्हतं. इतकी काही एखादी बाहेरून येणारी बाई, न ओळखीची बाई, इतका काही बालकाच्या एकदम जवळ जाऊन आग्रह करते असं काही नाही. जवळ जाते, बोलते, पण आग्रह जबरदस्ती मागते आहे. यशोदा मातेला काही कळत नव्हतं. तिने घेतलं मांडीवर. यशोदा माता घरात गेली आणि अचानक श्रीकृष्ण चक्रवर्तींनी विज्ञान शक्ती क्रीडिनले अतिशय मोठं असं रूप धारण केलं. मोठमोठे डोळे आणि पुतनेकडे झेप घेतली. पुतनेच्या उसंगाला गेले आणि तो स्तनाग्र श्रीमुखामध्ये घातला. इतका घातला, इतकं शोकन केलं की त्या मातृत्वाच्या ज्या शोक कळा असतात, दुधाच्या ज्या कळा राहतात, त्या सर्व संपूर्ण गेलेल्या आहेत. तरी श्रीकृष्ण चक्रवर्ती सोडत नाही. इकडं पाय तिकडं पाय, तिला खूप त्रास होतोय पुतनेला. आणि पुतनेच्या छातीवर श्रीकृष्ण चक्रवर्ती बालपण घेऊन अशा प्रकारचं स्तनपान करताय. आणि इतक्या जोरात चावा घेतला की पुतनेचं खूप मोठं जे मुळातच जे स्वरूप होतं राक्षसाचं ते तयार झालं. प्राण जायला तयार नाही, सोडायला तयार नाही. नंद राजाने पाहिलं. नंद राजा धावत आला. धावत आल्यानंतर त्या पुतना त्या नंद राजाला म्हणते माझं रक्षण करा. काय करावं. अगळबंब असलेलं राक्षसाचं शरीर. आता हा नंद राजा त्या काळातला मानव, आपल्यासारखं त्याचं देह. काय करावं. आता श्रीकृष्ण चक्रवर्ती तिच्या छातीवर बसलेले, तिचं शरीर इतकं मोठं झालं की भयानक मोठं झालं. आता काय करावं काही समजना. नंद राजाने शिडी आणली. शिडी त्या शरीराला लावली आणि त्या शिडीवर चढून आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला बाजूला केलेला आहे. तेव्हा त्या पुतनेचा प्राण गेलेला आहे. सांगायचं तात्पर्य असं असलेलं पुतनेचं राक्षसी स्वरूप श्रीकृष्ण चक्रवर्तींनी साक्षात तिला मोक्ष देऊन टाकला. जरी वाईट बुद्धीने आली, पण स्तनपान केलं. आणि स्तनपान केलं म्हणजे मातृत्वाचं फळ. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी तिला मातृत्वाचं फळ दिलेलं आहे. आणि मातृत्वाचं फळ दिल्यानंतर ते अगळबंब शरीर नंद राजाच्या घरासमोर. आता इतकं अगळबंब शरीर होतं, 7 बैल लावले म्हणे तरी शरीर ओढल्या जाईना. इतकं मोठं अगळबंब त्या पुतनेचं ते रूप. त्या ठिकाणी काय केलं, ते ओढल्याच जाईना. 7-8 बैल लावून ओढल्या जाईना. मग काय केलं, त्या प्रत्येक शरीराचे पार्ट अलग केले गावातल्या लोकांनी. हात तोड, पाय तोड, डोकं तोड, मान तोड, आणि असं करून त्या गाडीमध्ये भरून त्याचं वाट लावली. अशा प्रकारचा स्वामी श्री कृष्ण चक्रवर्तींनी पुतनेचा वध केला. आणि पुतनेचा वध केल्यानंतर त्या ठिकाणी तिला मातृत्वाचं
फळ जेची यशोदेशी तेचे पुतनेशी, असं आमच्या स्वामी चक्रांनी सूत्रामध्ये सांगितलं. यशोदा माताने स्तनपान केलं मातृत्वाच्या रूपाने, परंतु पुतनेनं जे स्तनपान केलं ते श्रीकृष्ण चक्रवर्तीला संपवायच्या दृष्टीने, तरीही तिला मातृत्वाचं फळ दिलं, असं आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे. महादाईसा ही कथा ऐकते आहे. महादाईसा स्वामींजवळ बसलेली आहे. महादाईसा म्हणते, जी पुतनेचं असं मागं काय होतं की ते श्रीकृष्ण चक्रवर्तीपर्यंत तिचा अधिकार गेला. तर ते सांगताय की पुतना ही श्रीकृष्ण एकदा महादेवाच्या तपश्चर्या केली, महादेवाचा अर्धांग पावली आणि अर्धांग पावल्यानंतर ते वैकुंठाला जाऊ शकली नाही. तिला वैकुंठाचं फळ पाहिजे होतं आणि मातृत्वाचं, कोणत्याही परमेश्वराचं मातृत्व असो का परमेश्वराच्या भक्ताचं मातृत्व असो, जेची देवाची या माता पित्रा तेची भक्ताच्या मातृत्वाला सुद्धा सत्य कैलास वैकुंठ याची प्राप्ती होते, असं याच्यातून सांगितलं. आणि स्वामींनी त्या पुतनेला वैकुंठाचं फळ दिलं, कारण ही पुतना काय होती माग त्याची कथा सांगितलेली आहे. एकदा ही पुतना दत्तात्रय प्रभू बाबाच्या सन्निधानी गेली होती आणि दत्तात्रय प्रभू बाबाच्या सन्निधानी गेल्यानंतर दत्तात्रय प्रभू बाबाची मूर्ती या पुतनेने पाहिली आणि पुतनेने पाहिल्यानंतर त्या पुतनेला, तिचं नाव काय होतं, विषादा. विषादा नावाची ही स्त्री होती. या विषादा नावाच्या स्त्रीला दत्तात्रय प्रभू बाबाच्या मूर्तीवर आकर्षित झाली आणि तिला वाटलं की आपण दत्तात्रय प्रभू बाबाशी लग्न करावं, असं तिला वाटायला लागलं. म्हणून ही विषादा मागच्या जन्मामध्ये दत्तात्रय प्रभू बाबाजवळ गेली आणि म्हणते की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. दत्तात्रय प्रभू बाबाचं ब्रह्मचारी वेश होतं. दत्तात्रय प्रभू बाबांनी ते नाकारलं आणि तिचं जे लग्न आहे ते महादेवाशी लावलं. तेच फळ स्वामी श्री चक्रांनी, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी या द्वापार युगामध्ये त्या पुतनेला दिलं. अशा प्रकारच्या पुतनेची लढा या ठिकाणी संपलेली आहे आणि हे सांगितलेले की मागचा असा तिचा अधिकार होता, तिला मातृत्वाचं फळ भेटायलाच पाहिजे होतं आणि ते श्रीकृष्ण चक्रवर्तीने देऊन टाकलं. असा पुतनेचा वध केला. पुढे तृणावर्त रिठासूर, दोन राक्षस. प्रत्येक राक्षसाला श्रीकृष्ण चक्रवर्तींनी मारले. त्याचं नाव बी पाठ होणं म्हणजे मला वाटतं की आपण त्या राक्षसापेक्षा पलीकडचे आहे, कारण त्या राक्षसाचा कमीत कमी जरी राक्षस प्रवृत्तीचे होते तरीही श्रीकृष्ण चक्रवर्तीचा त्या मूर्तीशी संबंध आला आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यांच्या प्रत्येकाच्या मृत्यूला आद झाले. आणि जे मृत्यूला परमेश्वर आद होतात तो जीव कधी वाया जात नाही. मग अशा प्रकारच्या त्या लीळा श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या बालपणीच्या, जेव्हा केव्हा श्रीकृष्णाचं स्मरण करू आपण, पंचकृष्णाचं स्मरण सांगितलेलं आहे आणि त्या स्मरणामध्ये आपल्याला जेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या लीळा, तर अशा लीळा आपल्याला आठवायला काही हरकत नाही. आपण त्यांच्या पलीकडे असुर आहे. कलियुगामध्ये सर्वच असुर आहे आणि या असुरांच्या माध्यमातून आपण परमेश्वराला दुरावा निर्माण केलेला आहे. परंतु असा का योग होईना त्यांचा आला. अशा श्रीकृष्णाच्या लीळा आपल्या हृदयात आठवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे गर्ग ऋषी होते आणि या गर्गाच्या आगमनानंतर म्हणजे तिथे गेल्यानंतर तृणावर्त आणि रिठासूर दोन राक्षसांना श्रीकृष्ण चक्रवर्तींनी मारलेला आहे. महादाईसा विचारते, प्रत्येक श्रीकृष्ण चरित्र मध्ये महादाईसाने प्रश्न केले आहे, म्हणून आपल्यापर्यंत ही लीळा आली. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या लीळा आपल्यापर्यंत महादाईसा निमित्त कारण आहे आणि महादाईसाच्या माध्यमातून आपण या लीळा यथार्थ रूपाने ऐकताय. जे काही ऐको ते ऐकून स्वामी चक्रांना विचारायची जिद्द ही महादाईसा होती. आपली जिद्द काय आहे? काय आपली जिद्द?
आपली जिद्द फक्त तुम्ही सांगावं. उन्हाळ्यात बी नंदीबाईला पाऊस पडन का, आपण काय म्हणतो? हो म्हणतो. अशी परिस्थिती आपली आहे. म्हणून महादाईसासारखं आपल्या अंतःकरणात जिद्द असावी. महादाईसाने विचारलं, जी श्रीकृष्ण गर्ग ऋषींनी नाव ठेवलं असं पुराणामध्ये म्हटलं जातं. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नाव ठेवण्यासाठी गर्ग ऋषी आले होते असं पुराणामध्ये ऐकलंय. खरंय काय? प्रत्येक गोष्ट ऐकायची, स्वामी चक्रांना विचारायची खरी आहे का खोटी. आणि महादाईसा विचारल्यानंतर स्वामी चक्र म्हणतात, खरंय की पुराणामध्ये सगळ्याच गोष्टी खोट्या आहे असंही काही समजायचं नाही. भागवत आपण ऐकलेलं आहे, महाभारत आपण पाहिलेलं आहे. त्या माध्यमातून काही लीळा सुद्धा यथार्थ रूपानं आहेत. म्हणून ते म्हणतात की ठीक आहे, पुराणात असं बोललं तर हे सत्य आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं जात कर्म बघितलं गेलं. यादव वंशामध्ये नंदाच्या कुळामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीचा पालन पोषण झालं नंद यशोदेच्या जवळ. पूर्वी हा श्रीकृष्ण वसुदेवाचा पुत्र. या वसुदेवाला 2 पुत्र. गर्ग ऋषींनी सांगितलेल्या वसुदेवाला 2 पुत्र. एक कोण? एक श्रीकृष्ण, दुसरा कोण? जोरात बोलत जा, मी आहे बहिरा, बलराम. असे 2 पुत्र त्या वसुदेवाला. त्यापैकी बलराम हा वसुदेवाजवळ राहत होता. श्रीकृष्ण चक्रवर्ती गोकुळात राहत होते आणि गोकुळात नंद यशोदेच्या जवळ हा नाव ठेवण्याचा कार्यक्रम झालेला आहे. एकदा महादाईसा विचारते, जी ठीक आहे, त्यांचं नाव कृष्ण पडलं, जात कर्म त्या जीवाचं तसं होतं. श्रीकृष्ण चक्र अवतार ज्या जीवाचा गर्भ स्वीकार केला त्या जीवाचं जन्मताच वैर होते. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती असो का कोणताही परमेश्वर असो, देह धर्म जीव धर्म स्वीकारते, त्यानुसार परमेश्वराने अवतार धारण केला. महादाईसा विचारते की पुतनेनंतर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी तृणावर्त कैसावधीला. तृण म्हणजे गवत आणि आवर्त, आवर्त म्हणजे फिरणारं चक्रवादळ. चक्रीवादळ ज्याला म्हणतात, या चक्रीवादळाच्या उपलक्षाने ज्या राक्षसाने श्रीकृष्ण चक्रवर्तीला मारण्याचा प्रयत्न केला त्या राक्षसाचं नाव काय आहे? तृणावर्त. असा असलेला तृणावर्त महादाईसा श्रीकृष्ण चक्रवर्तीला आपल्या स्वामींना विचारल्यानंतर स्वामींनी त्या तृणावर्ताची कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. नंदाचा पुत्र गोकुळामध्ये प्रसिद्ध झाला आणि संपूर्ण गोकुळ त्याला अशा प्रकारे भेटायला लागलं. एकदा माता यशोदा माता वाड्याच्या बाहेर बसलेली आहे. वाड्याच्या बाहेर वेचलेली आहे. आपल्या मुलाला उसंगी घेतलेला आहे. उसंगी म्हणजे मांडीवर, मांडीवर घेतलेला आहे आणि त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला स्तनपान करते आहे. अशा वेळेस तृणवर्त नावाचा राक्षस वायूच्या रूपाने, हवेच्या रूपाने त्या ठिकाणी आलेला आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती इतकं जोरात वादळ आलेलं आहे, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी घनवट पण अंगीकारलंय. श्रीकृष्ण चक्रवर्तीला काहीच फरक पडत नाही. कारण याचा काय विचार होता? त्या बालकाला हवेत उडवावं, हवेत उडून खाली टाकून द्यावं, म्हणजे आपाप ते काय होते? वधून जाते. परंतु श्रीकृष्ण चक्रवर्ती
अशा माध्यमातून इतकं घनवट हे केलेलं आहे की त्या वादळाचा, त्या चक्रीवादळाचा काही फरक पडेना, त्या धुळेचा काही फरक पडेना. नेमकं काय झाली, यशोदा माताने बाल खाली ठेवलं, घरात गेली कामासाठी. तेवढ्यामध्ये या तृणावर्ताने काय केलं, वाटुळ्याच्या रूपाने त्या ठिकाणी आला. पण श्रीकृष्ण आणि एकदम वाहतूक आली, धुरडा उडाला, अंधार पडला. अशा माध्यमातून ते झालेलं आहे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला उचललं, त्या वादळामध्ये त्या तृणावर्ताला वर उचललं, हवेमध्ये वादळामध्ये फिरवलं, खूप मोठं फिरवलं, खूप मोठं फिरवलं. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्या तृणावर्ताला आकाशातून खाली टाकलं. तो तृणावर्त दैत्य पडलेला आहे, भूमीत कंप झालेला आहे. तो इतक्या जोरात पडला राक्षस की संपूर्ण गोकुळामध्ये जसं काही भूकंप झाला. आणि भूकंप झाल्यानंतर परत श्रीकृष्ण चक्रवर्तींनी आपलं बाळवेश परत तिथं पडून राहिले, जसं काय मी केलंच नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळत्व अंगीकार केलं. यशोदा धावत आली, यशोदा मध्ये होती ना, काही कामाला गेली. तेवढ्यामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीने हे काम करून टाकलं. आणि तिने पाहिलं, अरे एवढं वादळ आलं, एवढा भूकंप आला, आपल्या बाळावर अरिष्ट आलं. मातेचं प्रेम हे नैसर्गिक, मातेला कळतच नाही की मुलगा कोण्या याचा आहे. माता आपली बालक समजून त्याला समजायला लागली की माझ्या बालकावर खूप मोठा अरिष्ट आला. नंद आला, तो दैत्य मोठा खाली पडलेला होता तृणावर्त, त्याला गोकुळाच्या बाहेर टाकल्या गेलं. आणि गोकुळाच्या बाहेर टाकल्यानंतर तृणावर्त वधिला. एवढ्यावर कथा संपली, आपण ऐकली. महाराईसाने ऐकून तर घेतली, पण महाराईसा त्या ठिकाणी शांत बसली नाही. महाराईसा म्हणते, जीजी हा तृणावर्त पूर्वीचा कोण होता की ज्याची प्रतिकारणता श्रीकृष्ण चक्रवर्तीवर पोहोचली? हा तृणावर्त कोण होता असा महादाईसांनी प्रश्न केलेला. गोसावी म्हणतात, बाई त्रेतायुगामध्ये भौम ऋषी नावाचा एक ऋषी यज्ञ करीत होता. आणि यज्ञ करीत असताना त्या अग्निमाजी समिधा म्हणजे लाकडं टाकण्यासाठी टाकत होते, सावधतेने टाकत होते. हा भौम ऋषीचं यज्ञ होतं. आणि त्या यज्ञामध्ये लाकडं टाकता टाकता लाकडाचा धूर निघाला. आणि धुरडा कोणाला सहन होत नाही. तो धुरडा इतका मोठा निघाला की ते जे ऋषी मुनी स्मरण करत होते ना, त्या ऋषी मुनीच्या चिंतनाच्या नाका कानातून तो धुरडा गेला आणि त्यांचं चिंतन त्या ठिकाणी थांबलं. आता भौम ऋषींनी केलेला हा यज्ञ, बाकीचे लोक सावध झाले, ते ब्राह्मण लोक सावध झाले. आणि त्या ब्राह्मणांना त्याची घृणा आली आणि त्या ब्राह्मणांनी त्या भौम ऋषीला शाप दिला. काय शाप दिला की तू असुरी योनीच्या ठिकाणी तुझा जन्म पावेल आणि द्वापार युगामध्ये तृणावर्त होऊन तुझा जन्म होईल. अशा माध्यमातून महादाईसाला स्वामी चक्र यांनी त्या तृणावर्ताची मागच्या जन्मातलं थोडीशी कहाणी सांगितलेली आहे. पुढं काय आहे, तृणावर्त दुसरा कोणता सांगितला होता, रिठासूर. कमीत कमी नावं तरी माहीत पाहिजे. श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या संबंधाने किती राक्षसाला मारलं, कदाचित मी पुढं प्रश्न विचारला, त्याचे नावं काय सांगता येत नाही. कारण संस्कार शिबिर घेतल्या जाते आता, त्याच्यामध्ये परीक्षा ही शेवटच्या स्तराला राहते. आणि त्या परीक्षेमध्ये पास झालं त्याला काय भेटते आहे ना, असं आपण पाहू बरं. किती आपण एक सुराने श्रवण करतात. रिठासूर तृणावर्ताचा अर्थ सांगितला होता. तृण म्हणजे गवत, आवर्त म्हणजे चक्रीवादळासारखा प्रकार जो केला श्रीकृष्ण चक्रवर्तीला मारण्यासाठी, तो तृणावर्त. आता रिठासूर
महाराईसा विचारते, श्रीकृष्ण चक्रवर्ती रिठासुराला कसं मारलं, रिठासुराचा वध कसा केला. बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती ती कथा स्वामी चक्रधर महादाईसाला सांगतात. बाई, रिठासुर हा दैत्य होता. कंसाने त्याला बोलवलं. प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण चक्रवर्तीला मारण्याचा कट केला केली कंसाने. कशासाठी? कशासाठी? कृष्णा तो मरणार होता म्हणून. कशासाठी? तुम्ही सुद्धा तुमचं जर मरणाचा वैर असला तर तुम्ही, आता तो कंस होता, आता राजकीय लोक आहे हो, संपूर्णच टाकतात, पता लागू देत नाही. ते कंसाच्या पलीकडे आहे. कंस आपल्याला वाईट वाटतो, पण कंसापेक्षा अघोरी कृत्य करणारे या कलियुगात आजही राक्षसाच्या पलीकडे वर्तन करणारे लोक आहेत. असा असलेला हा रिठासूर, याला कंसाने विडा दिला, तो त्या ठिकाणी आला. आता मारायचं कसं? रिठासुराला माहित आहे असा छोटा छोटा राहतो आणि त्याची माळ तयार केल्या आहेत. असा असलेला रिठा त्यांनी काय केलं? आपल्या माविक रूपाने एक स्त्री निर्माण केली. रिठासुराने माविक रूपाने एक स्त्री निर्माण केली आणि स्त्री निर्माण केली. तिच्या डोक्यावर अशा अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर माळा, म्हणजे रिठाच्या माळा काय केल्या? तयार केल्या, सुंदर आकर्षक. आणि त्या माळा तिच्या डोक्यावर ठेवून त्या गोकुळात ती कशाला चाललेली आहे? विक्रीला चाललेली आहे. आणि गोकुळामध्ये तुम्हाला माहितच आहे, थोडसंही काही वाड्यात काही आलं की एका बाईने पाहिलं की किती बाया जातात? 50 बाया जातात. 10 आणि 50 बाया जातात. सर्व माल संपून गेला. शेवटची माळ शिल्लक होती आणि त्या माळीच्या मध्ये एक रिठ्यामध्ये या रिठासुराने त्याच्यामध्ये राक्षसत्व स्वीकार केलेलं. गोकुळात शेवटी यशोदा मातेच्या घरी आला. यशोदा मातेच्या घरी ती बाई आली, ते टोपली ठेवली. यशोदा मातेला सांगितलं, सुंदर सुंदर गाठी आहेत आणि या गाठी सुंदर आहे म्हणून आपल्या मुलाला गळ्यात चांगली दिसेल, आपल्या मुलाला गळ्यात चांगली दिसेल म्हणून तुम्ही ही गाठी घ्यावी. किंमत नाही दिली तरी चालेल, कारण काय करायचं होता? श्रीकृष्ण चक्रवर्तीचा वध करायचा. नेमकी ती माळा त्यांनी, शेवटची माळा घेतली आणि श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये. आता नेमकं रिठासुराला माहित होतं, गळ्यात गेल्यानंतर यांचा गळा त्या ठिकाणी संपून टाकायचा. परंतु परमेश्वर अवताराला संपवणारा या जगात कोणत्याही भूतलावर एकही मानव निर्माण झालेला नाही. परंतु अज्ञान पण महाविचित्र असतं. अज्ञानात कोणाला काही कळत नाही आणि त्या अज्ञानाच्या माध्यमातून तो त्या माळेच्या रूपाने श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या गळ्यामध्ये गेला. श्रीकृष्ण चक्रवर्ती बसलेले आहेत. श्रीकृष्ण चक्रवर्तीने नेमक्या ज्या माळेमध्ये, ज्या रिठ्यामध्ये तो होता, तोच मणी त्यांनी काय केला? घेतला आणि दाताखाली ठेवला. दाताखाली ठेवला. तो मण्याचा पुरा काय केला? बारीक भुगा करून टाकला, चिरडून टाकला. अकस्मात रिठासुराचं रूप काय झालं? समोर आलं. आणि समोर आल्यानंतर दारी नंद आहे, यशोदा आहे, यांना आश्चर्य झालं, काही कळत नव्हतं. यशोदा धावून आली श्रीकृष्ण चक्रवर्तीला. अरे माझ्या बालकावर संकट आलं. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं साप केलं, लिंब लोन केलं आणि तिने काय केलं? अशा प्रकारचा तो रिठासूर आला. परत 5-6 बैलगाडे धुतून गावाच्या बाहेर नेलं. असा रिठासूर, त्याचा वध आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी बालपणी केला.
महारायसाने ऐकलं, कथा संपली. महारायसाची शंका त्यावर तयार. हा रिठासूर पूर्वी कोण होता? रिठासुराने मारलं. रिठासूर पूर्वीचा कोण आहे? बाई, हा त्रेता युगात एका काळी महादेव आलेला आहे. सर्व ऋषी लोक बसलेले आहेत आणि महादेवाचं त्या सभेमध्ये आगमन झालं. आगमन झालं, सर्व ऋषी पटकन उभे राहिले. फक्त एकच ऋषी उभा राहिला नाही. सर्व ऋषी उभे राहिले, एक ऋषी उभा राहिला नाही. अहंकाराने, गर्वाने तो उठला नाही. महादेव शेवटी सामर्थ्यवान देवता, त्याच्यामध्ये असलेला हा विग्रह, त्या विग्रहाने काही विचार केला नाही. याने माझी किंमत कमी केली, माझा अपमान केला, म्हणून त्या महादेवाने त्याला शाप दिला. त्या रिठासुराला शाप दिला. तू द्वापार युगामध्ये दैत्य म्हणून जन्माला येशील, दैत्याच्या योनीमध्ये जन्मशील आणि तुझं नाव रिठासूर होईल. आणि द्वापार युगामध्ये खरोखर त्याचा जन्म झाला आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या हस्ते त्याचा नाशही झाला. असा तो रिठासूर. या चरित्रात 2 राक्षसांचा स्वामी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी नायनाट केला. एक रिठासूर, एक तृणावर्त. पुढे यशोदा विश्वरूप दर्शन. सुंदर सुंदर लीळा आहे. काही काही लीळा आपल्या लीळा चरित्रात सुद्धा या लीळा पाहायला मिळत नाही. परंतु महादायसाने असलेलं हे श्रीकृष्ण चरित्र आमच्या ज्यांनी केलं, संशोधित केलं, त्यांनी खूप मोठ्या प्रयासाने आपल्यासमोर केलेलं आहे. विश्वरूप दर्शन कथन. एकदा बाईसा विचारते इथं, बाबा श्रीकृष्ण चक्रवर्ती विश्वरूप मुखामाजी किती वेळ दाखवलं? तोंडामध्ये विश्वरूप श्रीकृष्ण चक्रवर्तींनी किती वेळा दाखवलं? स्वामींनी सांगितलं, बाई 4 वेळा. एकदा श्रीकृष्ण चक्रवर्ती जन्मले, देवकीला दाखवलं, त्यानंतर यशोदेला दाखवलं, त्यानंतर अर्जुन देवाला दाखवलं आणि यशोदेला 2 वेळा दाखवलं. किती वेळा आले? 4 वेळा. त्याच्यातलं हे यशोदेला पहिल्यांदा दाखवलेलं विषय. श्रीकृष्ण चक्रवर्ती एकदा मंचकावर बसलेले छोटस बालक, यशोदा माता त्याला अंगई गीत गाते, झोपवते. श्रीकृष्ण चक्रवर्ती असे उलटे उताने म्हणतो आपण, अशा प्रकारचा पहुड स्वीकार केलेला आहे. आणि एकदम झोपीमध्ये काय झालं, श्रीकृष्ण चक्रवर्तीला जांभोळी आली. जांभोळी आली की काय होतं, तोंड उघडत. आहे का नाही? बिन तोंड उघडता जांभोळी येते का? श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जांभोळी दिली आणि जांभोळी दिल्यानंतर तोंड जेव्हा उघडलं तेव्हा त्या यशोदेला मुखामाजी 7 समुद्र, 8 कुलांचर पर्वत, 7 पाताळे, 21 स्वर्ग, 7 दीप आणि काही सृष्टीचं सर्व हे संपूर्ण तोंडामध्ये काय केलं, दिसायला लागलं. आणि यशोदा माता घाबरली. यशोदा माता घाबरली. यशोदा माताची स्थिती बंगली, भयचकित झाली. अरे माझ्या मुलाला भूतबाधा झाला, माझ्या मुलावर काहीतरी अरिष्ट आलं. तोंड बंद केलं पटकन. आणि आता काय करायचं, काय करायचं म्हणून तिने काय केलं, वेदोक्त ब्राह्मणाला बोलवलं शांती करायची. आपण बी काय करतो, थोडंसं काही झालं की काय करतो, शांती करतो. मग ते नाशिकला असो, आता येणारा सिंहस्थ असो, त्याच्यामध्ये शांती करतो. त्या माध्यमातून या बालकावर काहीतरी इजा आली म्हणून ब्राह्मणाला बोलवायचं, ब्राह्मणांच्या माध्यमातून शांती करायची, गौदान करायचं.
ब्राह्मणाला दान द्यायचं अधिक महिना आहे. त्या माध्यमातून परमेश्वराला काय झालं हे तिला कळेना. म्हणून मानव मातेच्या अज्ञानपणाच्या माध्यमातून त्या मातेने आपल्या पुत्रासाठी काय करायचं की ब्राह्मणाला बोलवायला लावले. ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची. ब्राह्मण मंत्र म्हणायचे. आले ब्राह्मण सर्वे मंत्र म्हणायला लागले. प्रत्येक ब्राह्मण आल्यानंतर यशोदेला आनंद झाला. प्रत्येक ब्राह्मणाच्या तळपायाला मस्तक नतमस्तक झाली आणि आमच्या बालकावर अशा प्रकारची आपत्ती आली आणि त्या ठिकाणी ते आपत्तीला त्या शांतता मिळावी म्हणून त्यांनी त्या ब्राह्मणाला हे केलं. त्या ठिकाणी दीक्षित अशा प्रकारचे ब्राह्मण आले. गोकुळेचे ब्राह्मण आले. अनेक प्रकारचे ब्राह्मण त्या ठिकाणी आले आणि काय झालं त्या ब्राह्मण येणार हे कंसाला कळालं आणि कंसाला कळाल्यानंतर तेही ब्राह्मणाच्या रूपात राक्षस त्या ठिकाणी आले. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं रूप आम्हाला पाहू द्या म्हणून त्यांनी रूप पाहिलं. परंतु मारण्याच्या याच्याने आलेली श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना अशा प्रकारचं रूप दाखवलं. मोठमोठे डोळे, मोठमोठे कान, मोठमोठे डोळे, अशा प्रकारचं मोठं तोंड, मोठमोठे दात, अशा प्रकारचं रूप त्या ब्राह्मणाला दाखवलं जे कंसाच्या माध्यमातून आले ब्राह्मण. आणि त्यांना ते जे आलेले ब्राह्मण त्यांना वाचा होते ते कालोस्मी अहम, कालोस्मी, तुमचा काळ घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे. अशा प्रकारचं ते श्रीकृष्ण चक्रवर्तीचं विज्ञानाचं रूप त्या ब्राह्मणाला सांगताय कालोस्मी कालोस्मी. आणि ते पळाले. नंद राजाला यशोदेला कळालं नाही. ब्राह्मण का आले ना पळतात का? ते पळता आहे गोकुळ सोडून पळता आहे. कोणाचं गुडघा तुटला, कोणाचा पाय तुटला, कोणाचं डोकं फुटलं, कोणाचा रक्त भांबाळ झाला, कोणी थरथर कापायला लागलं. आणि यमुना पर्यंत, यमुना आणि मथुरा या दोघा, आपलं यमुना आणि गोकुळ याच्यामध्ये एक नदी वाहते, तिचं नाव काय आहे? यमुना. या यमुने पार करेपर्यंत तो काळ जसा काही त्या ब्राह्मणाच्या पाठीमागं लागला. आणि ब्राह्मणाच्या पाठीमागे लागल्यानंतर जेव्हा यमुना पार केली आणि मग शांतता वाटली त्यांना, कंसाजवळ आले आणि कंसाला म्हणतात ते बाळणी हो, त्या बाळाचा नायनाट होणार नाही. ते बाळ नाही आहे, ते साक्षात काळ आहे. आमचा काळच होता तो, आम्ही पळालो, अशी परिस्थिती झाली आमची, आम्ही पळालो म्हणून वाचलो. अशा प्रकारचा वृत्तांत प्रत्येक लीळेमध्ये कंसापर्यंत पोहोचला. आणि प्रत्येक लीळेच्या माध्यमातून कंस हा आश्चर्यचकित झालेला. जितक्या जितक्या लीळेचा त्याच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचलेले निरोप आहे, त्या माध्यमातून त्याच्यावर खूप मोठा फरक जाणवलेला. काय फरक जाणवलेला? जितक्या लीळांनी जितके राक्षस मारले तितका तो भयचकित होऊन जास्त देवाचं नामस्मरण करायला. कृष्ण कृष्ण कृष्ण. कोणत्या मारण्या, मरायच्या रूपाने का होईना आपण मरून जाऊ, पण स्मरण कोणाचं करतोय? जितक्या राक्षसांना मारलं, जितक्या निरोप त्याच्यापर्यंत आला, तितकं त्याचं नामस्मरण काय आलं? जास्त आलं. कृष्ण कृष्ण. मरताना सुद्धा तुम्हाला माहित आहे तो सर्व काय करायचा? कृष्ण कृष्ण करायचा. आपण सर्व जाणकार आहे, आपल्याला सर्व ज्ञान आहे, आपल्याला सर्व परमेश्वराची भक्ती आहे, तरी मरता मरता आपण कृष्णाचं नाम घेत नाही. तोही मेला, आपणही मरणार आहे. आपल्या तोंडात येतं नाही, आपल्या तोंडात आपला नातू येईल, पंतू येईल, मुलगा येईल, एखादी स्वामींचं नाव येणार नाही. परंतु कंसाचा आदर्श आहे, मरण्याच्या का भीतीने होईना. तुम्ही बी मरणारच आहे. तो मेला म्हणजे तुम्ही जिथे राहणार आहे का? प्रत्येकाला जो जन्मला त्याला मृत्यूला
कारणीभूत आहे, मृत्यू होणारच आहे. आणि जेवढ्या जेवढ्या मृत्यू होणार आहे अशा लोकांनी कृष्णाचं नामस्मरण, आपल्या स्वामींचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. त्याच्याने देव होऊन जाईल. कृष्ण 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 म्हणून कंसाला देव झालेला आहे. मरण्याच्या हेतूने 12 वर्ष त्यांनी कोणाचं नामस्मरण केलं? श्रीकृष्णाचं केलं. आपण किती वर्ष करतो? काही करू शकत नाही. म्हणून हा आदर्श या लीळा चरित्राच्या माध्यमातून आपल्याला भेटतो आहे. पुढे शकटवध. पुढचा असुर आहे शकट. महादाईचा विचारते श्रीकृष्ण चक्रवर्ती शकट नावाच्या राक्षसाला वध केला. कसा केला? श्रीकृष्ण चक्रवर्ती शकटाचा वध कसा केला ही कथा आमचे स्वामी चक्रधर महादाईसाला सांगताय. आणि या कथेच्या माध्यमातून आपण समजून घ्यायचं आहे, जोच अवतार श्रीकृष्णाचा आहे तोच कोणाचा आहे? स्वामी चक्रधरांचा. जे तत्वप्रणाली श्रीकृष्ण महाराजाची होती तीच तत्वप्रणाली कोणाची आहे? स्वामी चक्रधरांची आहे. हा एक या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला आदर्श आहे. शकट नावाचा एक दैत्य होता. गोकुळामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती राहत होते. आणि त्यांनी काय केलं? कंसासाठी त्या शकटाला मारावं, आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला मारावं. शकट शब्दाचा अर्थ काय होतो माहित आहे तुम्हाला? कशाला म्हणतात शकट? आता सर्वांनी महाभारत ऐकलाय, सर्वांनी श्रीकृष्ण कथा सुद्धा लागलेली होती, ऐकलंय. शकट कशाला म्हणतात? श्रीकृष्णाच्या लीळा लय सोप्या म्हणतात, पण एक एक शब्द जर जाणवायचा होता तर कशाला म्हणतात शकट? मिस्त्री बुवा, मिस्त्रीला माहित पाहिजे. नाही तिकडं माग नाही माहित. शकट म्हणजे बैलगाडी. बुलक कार इंग्लिश म्हटलं असतं तर लगेच कळालं. मिस्त्रीला लाकडाचंच काम करता, बैलगाडी कशाची राहते? लाकडा. शकट तो राक्षस होता, त्यांनी बैलगाड्याचं रूप घेतलं. आलं का लक्षात? म्हणून त्याला शकटासूर म्हणतात. गावामध्ये मोहिनी टाकून दिली, सुंदर असं गाळं तयार केलं आणि सुंदर बैलगाडं तयार करून सर्व गावातले गोकुळातले लोक त्या ठिकाणी आले, बैल झुंपवले. आणि गावामध्ये सर्वात मान मोठा कोणाला होता? नंद आणि यशोदा यांना गावामध्ये प्रतिष्ठेचा मान होता. आणि त्या संपूर्ण गोकुळ एकत्रित झालं आणि त्या नंद राजाला, यशोदा मातेला आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला त्या गाड्यावर बसवलं. गाड्यावर बसवलं. कुठं जायचं आहे? कंसाचं कार्य काय होतं? श्रीकृष्ण चक्रवर्तीला कोण्याही पद्धतीने या आपला काटा संपवायचा आणि आपण जगायचं ही आशा त्याला होती. म्हणून काय झालं? कंसाने केलेली हे चाल संपूर्ण गाळा सुंदर झाला आणि काय करायची यात्रा निघाली. यात्रेमध्ये या तिघाला बसवलं. बाकीचं गोकुळ पायी चालायला लागलं आणि सर्व असे करता करता इंद्रच्या भक्तीला करायला गेले. इंद्राची भक्ती करायसाठी त्या गाड्यामध्ये बसले आणि तिकडे गेले आणि गोवर्धनाजवळ गेले. गोवर्धन पर्वत, गोवर्धनाजवळ गेले. तिथं त्या ठिकाणी ते गोधने अवलोकन केले. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी गायी वगैरे अवलोकन केल्या. आणि सर्व आले. नंद यशोदा एका ठिकाणी नदीच्या काठावर येता येता नदी, यमुना नदीच्या काठावर संपूर्ण यात्रा थांबली. बाकीचे काही नदीवर गेले. यशोदा माता सुद्धा, नंद सुद्धा हातपाय धुण्यासाठी
नदीवर गेले आणि त्या शकटाच्या खाली म्हणजे त्या गाड्याच्या खाली आपल्या बालकाला सावली असावी, सावलीत बसावं म्हणून यशोदा मातेनी त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीला गाड्याच्या खाली शकटाच्या खाली बसवलं. गाड्याच्या खाली बसवलं, चालले गेले. आता त्यालाही काय पाहिजे होतं? तेच पाहिजे होतं. श्रीकृष्ण चक्रवर्तीने काय केलं? आपला पाय त्या गाड्याला जोरात मारला. आता तो परमेश्वराचा पाय आहे, बालक जरी असलं तर तो कशाचा पाय आहे? इतक्या जोरात मारला की ते शकट जसं उडालं, त्याचे तुकडे तुकडे आले, पाण्यामध्ये जाऊन पडलं. रक्तबांबाळ झालं सर्व नदीचं पाणी. यमुना नदीचं पाणी सर्व रक्तबांबाळ झालं. पाणी हालायला लागले या टकेच्या त्या टकाला. सर्वे नदीवर आहे, सर्वे आले. सर्वांना आश्चर्य झालं, काय करावं काय करावं. सर्व रुधिराने रक्ताने त्या ठिकाणी माजलेलं आहे ते पाणी. आणि सर्व गवळी लोकांना आश्चर्य झालं, काय हा प्रकार. नंद यशोदा धावत आली. श्रीकृष्ण चक्रवर्तीला पहिले उसंगी घेतलं की आपल्या बालकाला काही आपत्ती तर आली नाही. कोणाचं काही झालं त्याच्यापेक्षा प्रत्येकाला आपलं पुत्र प्रेम हे असतं. आणि त्या यशोदेने बालकाला उचललं, साफ केलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती परत बालक. ही विज्ञान शक्तीची कल्पना आहे, विज्ञान शक्तीचं कार्य आहे. आणि जसं तसं विज्ञान शक्तीचं कार्य आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीने केलेलं आहे. आणि सर्व आनंद गेले. श्रीकृष्ण चक्रवर्तीला मिठी मारली. सर्वाला आनंद झाला की आपल्या मुलाला काही झालं नाही, परंतु तो शक्तासूर त्या ठिकाणी काय झाला? वध झाला. काही वध व्हायला फक्त क्षणाचं काम आहे. कोणत्याच राक्षसाने आतापर्यंत ऐकलेल्या राक्षसांनी विचार करा की प्रतिकार श्रीकृष्ण चक्रवर्तीवर केला नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तीने डायरेक्ट त्यांना काय केलं? खलासच करून टाकलं. याला म्हणतात की लीळादानाचं फळ. की आता आपल्या स्वामींच्या काळात ब्रह्मसान होता, हेमाय पंडित होते, नालायक माणसं होते, स्वामींचा द्वेष करणारे माणसं होते, स्वामींना प्रतिउत्तर देणारे माणसं होते. परंतु या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या काळात जे जे राक्षस आले, या राक्षसाने कोणीही प्रतिकृती केलेली कंसवधापर्यंत कोणीही श्रीकृष्ण चक्रवर्तीवर उलटा मारा केलेला नाही. अशा प्रकारची हे एक विशेषता आहे. आणि या विशेषताच्या माध्यमातून या शक्तासुराचा काय झाला? वध झाला. महादाईसा विचारते, हा शकट पूर्वीचा कोण? हा शकट पूर्वीचा कोण आहे? स्वामींनी सांगितलं. प्रत्येक कथा आपल्याला स्वामी सांगताय. म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या काळात घडलेल्या कथा स्वामी चक्रवर सांगताय. म्हणजे दोन्ही अवतार कशाचे आहे? परमेश्वराचे. आणि ती कथा आमच्या स्वामी चक्रांनी महादाईसाला सांगितली. कृतयुगामध्ये लवणासूर नावाचा दैत्य होता. त्यांनी ब्रह्म्याला प्रसन्न केलेलं होतं. ब्रह्म वरत आहे आणि इंद्रादिक खालचे आहे. आपल्याला देवतेची कल्पना माहिती असेल. स्वर्गीचे इंद्र चंद्राधिक होती आणि कैलास वैकुंठीचे हरिहर ब्रह्माधिक होती. म्हणून यांनी ब्रह्म्याला प्रसन्न केलं आणि इंद्रादिकाला पळून लावलं. इंद्राचं इंद्रपण घेतलं आणि तो वधावया कारणे, तो वधण्यासाठी जो नारायण अवतार झाला, त्या अवताराने आपल्या डाव्या पायाच्या माध्यमातून दैत्य भूमीमध्ये ज्याचा वध केला तो दैत्यासूर. आणि तो ज्या ठिकाणी वध केला ती जागा म्हणजे लोणार. आज जे मेकरच्या जवळ लोणार आहे, त्या लोणारला कुंड आहे, त्याच्या माध्यमातून कुंड तयार झालं. त्या दैत्यासुराच्या माध्यमातून ते कुंड तयार झालं. आणि अद्यापही लोक त्या ठिकाणी तीर्थ म्हणून जात असतात. आमच्या स्वामींनीही सांगितलं आहे, वाराणसी लोणार पैठण तीर्थ आहे. त्या माध्यमातून ते तीर्थ आजही त्या ठिकाणी तयार झालेलं आहे.
ते नारायणाने तयार केलेला आहे. त्या दैत्याचा वध त्या ठिकाणी केलेला आहे, त्या लोणार कुंडामध्ये झालेला आहे. तो अद्यापही त्या ठिकाणी तीर्थ वर्तत. मग लवणासूर पुनरुपी दैत्य येऊन तो लवणासूर पुनरुपी द्वापार युगात शक्तासूर म्हणून जन्माला आला आणि शक्तासूरून जन्माला आला आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याचा चरणाने वध केला असा असलेला हा शक्तासूर. परंतु याची प्रतिकारणता अतिशय खराब. बाकीचे राक्षसांचं त्या ठिकाणी संपलं. बाकीचे राक्षस श्रीकृष्ण चक्रवर्तींनी मारले, त्यांचा त्या ठिकाणी कर्म संपला, भोग संपला, त्यांना परत दुःखाचा भोग भेटणार नाही. परंतु हा दैत्यासूर आहे. या दैत्यासुराची एक शक्तासूर होऊन जन्माला आला. श्रीकृष्ण चक्रवर्तीचा विरोध केला, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याचा नायनाट केला. तरी पण हा शक्तासूर पुनरुपी परत भिल्लाच्या योनीमध्ये जन्माला आला, भिल म्हणून जन्माला आला. आणि शेवटी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जो कर्पूर कज्जली कावत पुरत्याग केला, बाणाच्या माध्यमातून या भिलाने बाण सोडला, श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या अंगठ्याला लागला. हरिण म्हणून का होईना पण तो बाण त्याला लागला आणि तोच भिल्ल हा मागचा शकटासूर, त्याच्या मागचा दैत्यासूर असं स्वामी चक्रांनी कथा सांगितली. आणि त्याचा प्रसव तिथपर्यंत पोहोचत गेला. असा हा एक राक्षसापैकी हा एक राक्षस आहे की ईश्वरापर्यंत प्रतिकारणतापूर्वक नरकापर्यंत, नित्य नरकापर्यंत हा पोचला असा असलेला शक्तासूर. याची कथा स्वामींनी आपल्याला सांगितलेली आहे. पुढे देवता अर्पणे ब्रह्म राक्षस मोहन कथन. महाराजा विचारते, पुराणामध्ये असं आहे, नंद राजाने ऋषीला तर्पण केलं. ऋषी मुनी श्रीकृष्ण चक्रवर्ती परमेश्वर म्हणून जाणितले. हे साचजी. नंद राजाने एकदा ऋषींना बोलवलं. पूजा अर्चा तर्पण 16 प्रकारची पूजा आहे. आव्हानम मासनम पाद्यम अर्घ तत्पर अशा प्रकारची पूजा साठी ऋषी लोकाला बोलवलं. आणि ऋषी लोकांना पूजनाला बोलवले असताना त्या ऋषी लोकांना साक्षात्कार झाला की श्रीकृष्ण अवतार हे परमेश्वराचे अवतार आहे असं पुराणामध्ये कथा आलेली आहे. अशी पुराणामध्ये कथा आलेली आहे ती मी ऐकली. म्हणजे ऋषींना सुद्धा परमेश्वराचं अस्तित्व होतं असं खरं आहे का असं महादायीसांनी स्वामी चक्रांना प्रश्न विचारलेला आहे. स्वामी म्हणतात साच बाई. स्वामींनी तिला महादायीसाला सांगितलं, जे ऋषी आहेत चिंतन करतात त्यांना परमेश्वराच्या ज्ञानाची अस्तित्व जाणीव आहे. परमेश्वर भक्ता ते जाणती. परमेश्वर त्यांना कळतो की मतपर एक वस्तू आती. जे ऋषी आहेत या ऋषी लोकांना सुद्धा कळतं की आमच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ एक वस्तू आहे आणि त्याचं नाव परमेश्वर आहे. असं आमच्या स्वामी चक्रांनी त्या पुराणाच्या माध्यमातून महादायीसाला हे सांगितलं की असे ऋषी जागतात. महादायीसा म्हणते, जिजी नंद ऋषी तर्पण केलं. गोसावी म्हणतात केलं. शकट मारला. शकट मारल्यानंतर नंद ऋषीच्या आश्रमात गेला. ऋषी मुनीला दंडवत केला आणि त्याला असं जाणवायला लागलं नंद राजाला की परत परत माझ्या बालकावर काय येते, आपत्ती येते. काय उठलं की आपत्ती येते, उठलं की आपत्ती येते. काल मोठी भयानक संकटातून आमचा मुलगा वाचला. तर आम्हाला असं वाटतं तुम्ही ब्राह्मण लोकांनी आमच्या घरी यावं. मुलाची शांती म्हणतात
ती शांती करावी, भोजन करावं, आम्हाला भेट द्यावी. हा वृत्तांत नंदराजांनी जे खरोखर ऋषी आहेत त्यांच्याजवळ गेले, त्यांना सांगितलं. आता प्रकार काय झाला, ही वार्ता कंसाला कळली. कंस बिलकुल प्रत्येक वाटेवर कंस नंदाच्या होताच की हा काय करतो आणि आपल्याला काय करायचं. मग त्याला समजले, कंसाला समजली. एक महाबळ नावाचा ब्राह्मण होता, तो कंसाजवळ गेला. कंसाला म्हणतो की नंद राजा तर्पण करण्यासाठी ऋषी लोकांना बोलवतो आहे. नंदाचा आता पुत्राचा आपल्याला वध करण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. हेही ब्राह्मण एकत्रित झाले आणि जे मारण्यासाठी ब्राह्मण होते तेही एकत्रित झाले. हे ब्राह्मणाचं रूप घेऊन गोकुळात आले. नंद राजाला आनंद झाला, बसायला टाकलं, पाय धुतले, भोजन दिलं. भोजन करावं, ते म्हणतात आम्ही भोजन करू, आमची एक अट आहे. जे दृष्ट रूपाने आलेले ब्राह्मण, काय अट आहे? नाही, तुम्ही आम्हाला शपथ देसाल तर आम्ही सांगू. आम्हाला वचन द्या की आम्ही जे मागितले ती वस्तू तुम्ही आम्हाला देणार. पूर्वीचे लोक धर्मवृत्तीचे होते, धर्मभावनेचे होते. आलेले ब्राह्मण आहेत घरी आणि हे मागताय, ते म्हणतात काय मागणार तुम्ही? माझी सर्व संपत्ती तुम्हाला देऊन टाकतो. काय पाहिजे? माझ्याजवळ जे राज्य आहे, संपत्ती आहे, सर्व तुम्हाला देऊन टाकतो. काय हरकत नाही, संपत्ती नको नाही तुमची, तुमच्या संपत्तीचा आम्हाला काही गरज नाही. मग काय पाहिजे? नाही, तुम्हाला भाष्य द्यावा लागेल. भाष्य म्हणजे वचन द्यावं लागेल. ते म्हणे ठीक आहे, दिलं वचन. हा बाळ आम्हाला द्यावा. काय मागितलं? हा बाळ म्हणजे श्रीकृष्ण आम्हाला द्यावा. तेवढ्यामध्ये शिंक आली. श्रीकृष्ण चक्रवर्ती शिंकले. तुम्हाला माहित आहे की कधी कधी शिंक आली की काय म्हणतो आपण? माहित आहे काय म्हणता? सत्य गोष्ट आहे म्हणून शिंक येईल. ऐका नाही, असा चरित्रात श्रीकृष्ण चक्रवर्तीला शिंक आली. आणि अशा समयी खरोखर ते ऋषी लोक आले. जे बोलवलेले होते ते ऋषी लोक आले. ऋषी लोक आल्यानंतर त्यांचाही सत्कार केला, त्यांनाही आदर सत्कार केला, त्यांना देवता तर्पण पूजा अर्चा केली. ते ऋषी मुनी संपूर्ण निघून गेले. आता राहिले हे बाळ आम्हाला द्या. आता पूर्वीचे लोक वचनबद्ध होते, कटिबद्ध होते. प्राण जाये पर वचन न जाय, अशा माध्यमातून त्या नंदराजाने हे बाळ त्या असुरांच्या हाती, ब्राह्मणांच्या हाती सोपवलेलं आहे. आणि ब्राह्मणाच्या हाती सोपवल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यांच्या उसंगी गेले. आणि विसंगी गेल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्तीचे लक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. आणि पाहिल्यानंतर ते म्हणतात, अरे अरे, हा बाळ नव्हे, हा कोणीतरी एक श्रेष्ठ पुरुष आहे, हा सामान्य नाही. म्हणून अशा माध्यमातून त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या चरणाला लागले. आणि चरणाला लागल्यानंतर ते त्या ठिकाणी निघून गेले. म्हणजे त्या ब्राह्मणांना, त्या ऋषींना त्याच्यापासून वेद झाला. आणि वेद झाल्यानंतर ते अशा प्रकारचं रूप त्यांना भयानक दिसलं. आणि भयानक रूप दिसल्यानंतर पळाले. एकांनी परमेश्वर समजला, दुसऱ्या पार्टीने
परमेश्वर न समजता मारण्याचा प्रयत्न केला. दोन पार्ट्या एकत्र आलत्या. त्याच्यामध्ये जी पहिली पार्टी होती ती श्रीकृष्ण चक्रवर्तीचे त्यांनी चरणवंदन केले आणि सांगितलं की हा खूप मोठा बालक आहे, हा निश्चितपणे परमेश्वर होणार आहे. आणि दुसरा जे पार्टी होती त्या पार्टीला असं भयानक रूप दिसलं आणि भयानक रूप दिसल्यानंतर ते घाबरून पळाले. नंद राजाला विस्मय झाला आणि बाण मागतात आणि हे लवलवा पळतात, काही कळत नाहीये. आणि त्याला आश्चर्य झालं आणि ते सर्व ब्राह्मण कंसाजवळ आले. कंसाजवळ आल्यानंतर त्यांना सर्वस्व सांगितलं. आमच्याकडून ते शक्य नाही आणि आपल्या आपल्या स्थानाला गेले. कंस परत त्या ठिकाणी डबल श्रीकृष्ण चक्रवर्तीचं नामस्मरण करायला लागला. दंडवत.